नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. इराणसोबत युद्ध सुरू असताना अमेरिकेच्या सैन्यात एक मोठा फेरबदल झालाय आणि त्याचे पडसाद थेट जागतिक बाजारपेठेपासून ते आपल्या घराच्या बजेटपर्यंत कसे उमटत आहेत हेच आपण समजून घेणार आहोत. विचार करा, युद्ध ऐन भरात असताना लष्कराच्या सर्वोच्च जनरलला अचानक पदावरून काढलं जातं आणि या निर्णयाबद्दल एक वरिष्ठ अमेरिकी अधिकारी CNN ला सांगतो की हा निर्णय काही विचार करून घेतलेला वाटत नाही. ही गोष्ट आहे इराणसोबतच्या युद्धाच्या 6व्या आठवड्याची. संरक्षण सचिव पेट हेग्सेथ यांनी अचानक लष्कर प्रमुख आणि त्यांच्यासोबत आणखी 2 वरिष्ठ जनरल्सना पदावरून दूर केलं. ह्या एका निर्णयामुळे ज्यांच्याकडे दशकांचा अनुभव होता अशा सन्माननीय नेत्यांना बाजूला सारण्यात आलं. आणि हे नेमकं तेव्हा घडलं जेव्हा पेंटागॉन इराणमध्ये जमिनीवरून हल्ला करण्याचा विचार करत होतं. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की ज्या युद्धाचं धोरण आधीपासूनच इतकं अस्पष्ट आहे, त्यात एवढा मोठा अनुभव गमावल्याने नेमके काय परिणाम होतील? ज्यांना बडतर्फ केलं त्यातले सर्वात वरिष्ठ जनरल होते रँडी जॉर्ज. हे एक अत्यंत प्रभावी आणि दूरदृष्टी असलेले नेते मानले जायचे. त्यांनीच लष्कराला भरतीच्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं होतं. इतकंच नाही तर अफगाणिस्तानात एका चौकीवर मोठा हल्ला होण्याआधीच त्यांनी धोक्याचा इशारा दिला होता. आता त्यांचं कौशल्य आणि अनुभव वॉर रूममध्ये उपलब्ध नाही. एकीकडे नेतृत्वात ही पोकळी निर्माण झाली आहे आणि दुसरीकडे प्रशासनाकडून युद्धाबद्दल दिली जाणारी माहितीही सतत बदलतेय. सुरुवातीला म्हटलं की ही काही दिवसांची कारवाई आहे, मग म्हणाले 4 ते 6 आठवडे लागतील आणि आता 5व्या आठवड्यात सांगतायत की आणखी 2 ते 3 आठवडे लागतील. आणि या सगळ्या गोंधळाचं गांभीर्य किती आहे हे एका घटनेवरून स्पष्ट होतंय. अमेरिकेचे एक F-15 विमान पाडण्यात आलंय, ज्या दाव्यांमध्ये म्हटलं जात होतं की आकाशात आपलं वर्चस्व आहे, त्याला हा एक मोठा धक्का आहे. आणि सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे एक अमेरिकन पायलट सध्या इराणमध्ये बेपत्ता आहे. या घटनेमुळे 2 वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. एकीकडे अमेरिकी प्रशासन म्हणतंय की आम्ही इराणची हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. पण दुसरीकडे जमिनीवरचं वास्तव हे आहे की इराणने अमेरिकेची अनेक विमानं पाडली आहेत. म्हणजेच अधिकृत दावे आणि खरं वास्तव यात खूप मोठी तफावत आहे. चला, आता बघूया या लष्करी अस्थिरतेचा पहिला परिणाम. तो म्हणजे जागतिक बाजारपेठेत उडालेला गोंधळ. राष्ट्राध्यक्षांनी तर अनेकदा दावा केला आहे की अमेरिका ऊर्जेच्या बाबतीत पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि आपल्याला मध्य पूर्वेच्या तेलाची काहीही गरज नाही. मग असं असेल तर अमेरिकेत 1 गॅलन गॅसची सरासरी किंमत $4च्या वर का गेली आहे? तर यात मेख काय आहे? खरं तर ऊर्जेची बाजारपेठ ही जगभर एकमेकांशी जोडलेली आहे. तेल हे एका देशात निघतं, दुसऱ्या देशात शुद्ध होतं आणि तिसऱ्याच देशात विकलं जातं. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या मार्गावर जरी अडथळा आला तरी त्याचा परिणाम जगभर होतो आणि किमती वाढतातच. आणि हा सगळा जागतिक गोंधळ आणि राजकारण याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर कसा होतो ते आता बघूया. हे बघा, हे एकदम स्पष्टपणे दाखवतं की या युद्धाचा फटका फक्त अमेरिकेलाच नाही तर जगभरातल्या सामान्य ग्राहकाला बसतोय. इंधनाचा खर्च वाढतोय, वस्तूंच्या किमती वाढतायत आणि कौटुंबिक बजेट कोलमडतं आहे. आणि ही फक्त एक आर्थिक अडचण नाहीये, याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम खूप मोठा आहे. फिलिपिन्स, कंबोडिया आणि श्रीलंकेसारख्या देशांमध्ये लोकांना इंधन रेशनवर घ्यावं लागतंय. काही ठिकाणी तर लोकांना इंधनाच्या तुटवड्यामुळे कामावर जाऊ नका असं सांगितलं जातंय. याचा सर्वात जास्त फटका कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना बसतोय. बरं, एवढे सगळे लष्करी, धोरणात्मक आणि आर्थिक परिणाम समोर दिसत असताना यातून बाहेर पडण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? राजनैतिक स्तरावर पूर्णपणे कोंडी झालेली दिसते. पाकिस्तानसारखे देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनने एक शांतता योजनाही मांडली आहे, पण अमेरिका आणि इराणमध्ये कोणताही थेट संवाद नाहीये. सध्या फक्त चर्चेसाठी चर्चा सुरू आहे, पण युद्ध थांबवण्यासाठी कोणताही ठोस मार्ग निघताना दिसत नाहीये. आणि ह्या सगळ्या गोंधळात काही देश अमेरिकेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यांना वाटतंय की अमेरिका एक विश्वासार्ह भागीदार नाही आणि याचा फायदा चीन स्वतःला एक स्थिर शक्ती म्हणून सादर करण्यासाठी उचलू पाहत आहे. तर मग नेतृत्वाचं संकट, गोंधळलेली युद्धनीती
वाढत्या आर्थिक समस्या आणि राजनैतिक कोंडी या सगळ्यामुळे आपण परत त्याच प्रश्नावर येतो जो जनरल डेव्हिड पेट्रियस यांनी एका दुसऱ्या युद्धाच्या वेळी विचारला होता. याचा शेवट कसा होणार?